नांदेड एसीबी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तक्रारदार ज्ञानोबा नलबलवार यांनी मुख्य लाचखोर अधिकाऱ्याला वाचवून केवळ सहकार्यावरच कारवाई केल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. लोहा तालुक्यातील भाद्रा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक ज्ञानोबा नलबलवार यांनी 46 दिवसांच्या रजेच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. मात्र गट शिक्षण अधिकारी सुनील व्यवहारे यांच्यासाठी केंद्रप्रमुख दिगंबर शिंदे यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नलबलवार यांच्या म्हणण्यानुसार लाच मागणीची स्पष्ट पडताळणी होऊ नये, त्याच दिवशी रंगेहात कारवाई करण्यात आली नाही. सापळा लावण्यासाठी तब्बल 3 दिवसांचा विलंब करण्यात का आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्य आरोपीला वाचवून केवळ दिगंबर शिंदे यांनाच आरोपी का करण्यात आले, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. आणि या कारवाईनंतर संबंधित कार्यालय सील का करण्यात आले नाही, तपासातील अधिकारी अचानक का बदलण्यात आले, तसेच PCR सुरू असताना अधिकारी दर्शनासाठी माहूरला गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात केला आहे. न्याय मिळत नसल्याने आपण न्यायालयाचे दार ठोठावले असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी तक्रारदार ज्ञानोबा नलबलवार यांनी केली आहे. दत्तात्रय, प्राथमिक शिक्षक, अर्जित रजा मंजूर करण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात सतीश व्यवहारे यांनी 4,000ची मागणी केली. शिंदे सरांनी 4,000 द्यावे असे सांगितले. सतीश व्यवहारे म्हटलेले आहेत की शिंदे सरांनी 4,000ची मागणी केली. त्या पद्धतीने एसीपी प्रशांत पवार सरांनी सापळा रचून कार्यालयाला भेट दिली. त्यावेळेस सतीश व्यवहारे न पकडता न धरता त्यांनी शिंदे सरांना आरोपी केलेले 4,000 देते वेळेस पकडल्या गेले. सतीश व्यवहारे बाजूला ठेवलेत. प्रशांत पवार हे सतीश व्यवहारेंना बाजूला ठेवण्याचा त्यांचा कोणता तरी पैशाचा लोभ आहे. त्यामुळे सतीश व्यवहारे हा मुख्य आरोपी आहे. गट शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये असे भ्रष्ट अधिकारी असू नयेत, ही आमची विनंती आहे. मला योग्य ते न्याय मिळवून द्यावा, यांच्यावर कारवाई करण्यात यावी.